नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज जाऊया मिथुन राशीकडे. मिथुनेतला चंद्र बघा कुणाकुणाचा आहे, अतिशय डिटेलमध्ये आपण बघायचं आहे. मिथुन राशीतला चंद्र म्हणजे तिसरी रास आहे राशीचक्रामधली. तिचा स्वामी आहे बुध. या मिथुन राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्वाची रास आहे. कामत्रिकोणातली रास आहे, तृतीय स्थानामधली रास आहे. हा बुध कुंडलीमध्ये, निसर्ग कुंडलीमध्ये तृतीयेश आणि षष्ठेश आहे. त्यामुळे मिथुन राशीमध्ये कन्या राशीचं पण थोडंसं साम्य दिसतं. मिथुन राशीचा स्वामी जो बुध आहे तो ॲक्च्युअलमध्ये चंद्राचा शत्रू आहे. पण या राशीमधले जे ट्रेट्स दिसतात, कसे दिसतं तर बुध हा ग्रह याचा स्वामी आहे. त्यामुळे ही माणसं प्रचंड बुद्धिमान आहेत आणि वायुतत्वाची रास असल्यामुळे यांची बुद्धिमत्ता वर्सटाईल आहे. एकाच एक विषयात झापड लावल्यासारखं अभ्यास करणारे नाहीत. प्रत्येक गोष्टीमध्ये बुध हा निसर्ग म्हणजे आपल्या सूर्यमालेमध्ये बघितलं आहे आपण की हा युवराज आहे. त्यामुळे अतिशय लहान मुलासारखी उत्सुकता यांना आयुष्यभर असते. अतिशय आनंदी आणि उत्सुक माणसं आणि अनेक गोष्टींचं ज्ञान खूप इंटरेस्टने घेतात. यांना कधीकधी वायुतत्वाची रास असल्यामुळे बुधाच्या या तृतीय स्थानातल्या राशीमध्ये यांचे विचार पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे विचार हे लोक करतात. खूप वर्सटॅलिटी यांच्यामध्ये आहे. ही तृतीय स्थानातली रास असल्यामुळे मीडियाची रास आहे. त्याच्यामुळे आणि कॉम्प्युटरचा बुध कारक आहे. त्याच्यामुळे हे अतिशय इंटेलिजंट आहेत आणि अनेकविध प्रकारचं ज्ञान ते अतिशय उत्सुकतेने हाताळायला फार आवडतं त्यांना. पण अर्थातच वायुतत्वाची रास असल्यामुळे यांना एका जागी फार वेळ आवडत नाही. एकच एक काम, रुटीनमधलं काम हे त्यांना नको आहे. ह्यांना सारखा बदल हवा असतो. अजून घरकाम ही गोष्ट त्यांना फारशी आवडत नाही. म्हणजे मिथुन राशीचे पुरुष बायकोला मदत करणारे नाहीत, कधीच नाहीत. पण घरामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फेरफार मात्र करायला पाहिजेत, कारण त्यांना स्टॅटिक कुठलीच गोष्ट फारशी आवडत नाही. भावनिक गरजापेक्षा त्यांच्या मुलांच्या बौद्धिक गरजा ते फार त्वरेने पूर्ण करतात. यांच्यामध्ये भावना प्रधानता नाही आहे, कारण बुध हा भावनेचा कारक नाही आहे. आणि भावनेच्या गोष्टी आल्या ना की हे गोंधळतात, कारण यांना कळत नाही की याच्यात काय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे यांच्यामध्ये भावनिक स्टॅटिक भावना नसते. यांना नवीन गोष्टी करायला मिळाल्या ना की यांना खूप आनंद होतो. त्यांना कुठल्याही स्ट्रॅटेजिक भावनिक गोष्टींमध्ये अडकवू नका. त्यांना स्वच्छंदपणा खूप आवडतो आणि यांच्याकडे खूप प्रकारची माहिती असते, कारण हे अतिशय उत्सुकतेने सामोरं जातात जगाला. त्याच्यामुळे या अतिशय बुद्धिमान असतात. आणि दुसरं बुध हा कायदाप्रेमी आहे, कारण तो चांगला वकील आहे. बुध, गुरु, शुक्र हे ग्रह चांगले वकील आहेत. म्हणून हा अतिशय कायदाप्रेमी आहे, कल्पक आहे, विचारी आहे, आनंदी आहे. उंच शरीर यष्टी असते या मिथुनेच्या लोकांची. अंगावर केस कमी असतात. यांचं बोलणं मृदू असतं. आणि बुध हा भाषेचा कारक आहे, शब्दांचा कारक आहे, लिखाणाचा कारक आहे. ड्राफ्टिंग अफलातून असतं. आणि बुध आपण जेव्हा भाषांबद्दल बोलतो ना तेव्हा आपल्या वैदिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये गुरु हा स्वभाषेचा, मातृभाषेचा कारक आहे. बुध आणि शनी हे परदेशी भाषेचे कारक आहेत. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना परदेशी भाषेमधलं ड्राफ्टिंग उत्तम जमतं. परत हे स्वभावाने अतिशय विनोदी, मार्मिक बोलण्यामध्ये पटाईत असतात, कारण यांची बुद्धिमत्ता वर्सटाईल असते आणि स्मरणशक्ती अत्युत्तम असते. त्यामुळे नेमकं आणि मार्मिक बोलणं हे यांना परफेक्ट जमतं. शाब्दिक कोट्या उत्तम करतात. त्यामुळे ही माणसं लोकप्रिय होतात. ही माणसं ग्रुपमध्ये सगळ्यांना हवी असतात. पण ह्यांना विचाराल तर काय म्हणता, यांना रोज रोज तीच माणसं नको असतात, अजिबात नाही. काल ज्या मित्रांच्या ग्रुपमध्ये होते, उद्या दुसऱ्यांच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये, परवा तिसऱ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये, त्यानंतर 6-8 महिने या लोकांची ते बोलतच नाहीत. त्यांना सारखी तीच माणसं आवडत नाहीत.
त्यामुळे एखाद्या ठिकाणी काम करत असतील, नोकरी करत असतील आणि मोठी संस्था आहे, बँका, इन्शुरन्स कंपन्यांसारखी अशा ठिकाणी काम करतात, कारण बुध ऑडिटचा आणि अकाउंट्सचा कारक आहे, त्यामुळे यांना तिथे आवडतं काम करायला. पण त्यांची जर एखादी सोसायटी असेल, हाऊसिंग सोसायटी, तर तिथे हे घर घेत नाहीत. जी माणसं मला ऑफिसमध्ये दिसतात तीच कशाला मला हवी आहेत आजूबाजूला, यांना लोक ते आवडत नाही. त्यांचे मित्र वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात, पण ह्यांना सारखं मित्रांमध्ये रमायला आवडत नाही. ही वेगळी व्हर्सटाईल रास आहे, प्रचंड व्हर्सटॅलिटी यांच्यामध्ये आहे. ही रास सुरू होते मृग नक्षत्राला. मृग नक्षत्राचा 3रा आणि 4था चरण हा या राशीला पहिलं नक्षत्र आहे. हे म्हणजे 0° ते 3° 20 कला हा मृग नक्षत्राचा 3रा चरण आणि 3° 20 कला ते 6° 40 कलाचा मिथुनेतला चंद्र हा मृग नक्षत्राचा 4था चरण. मृग नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे आणि 3ऱ्या चरणाचा जो स्वामी आहे तो रोहिणी, मृग, आर्द्रा या ग्रुपमध्ये आपण शिकतो. त्याच्यामुळे मृग 3 हा तूळ राशीचा शुक्र आणि मृग 4 हा वृश्चिक राशीच्या मंगळाचा चरण असतो. आता हे जे मृग नक्षत्र आहे, हे मृग नक्षत्राचं जे चिन्ह आहे ते हरणाचं डोकं आहे. त्यामुळे हरणासारखं हे चंचल यांचं मन, हरिण कसं चंचल असतं तसं यांचं मन अतिशय चंचल आणि सावध असतं, संशयी असतं. आता अडचणीच्या वेळेला या लोकांना यांची देवता कोण, तर चंद्राची पूजा यांनी करावी. जर यांना कुठल्या अडचणी आयुष्यात येतील तर चंद्र ही त्यांची देवता आहे आणि पौर्णिमेच्या चंद्राला यांनी खिरीचा नैवेद्य दाखवावा. मृग नक्षत्राला हे खूप औषधीसारखं उपयोगी पडतं. त्याशिवाय या नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे खैर म्हणजे कात. ही माहिती मी का देतेय, कारण हिलिंगसाठी हे सगळं महत्त्वाचं आहे. तुमच्या चंद्राचं जे नक्षत्र आहे, हा नक्षत्राचा जो आराध्य वृक्ष आहे तो तुमच्या ऑरासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी निरतिशय महत्त्वाचा आहे. आराध्य वृक्ष काय करतो ही एक ॲडिशनल तुम्हाला माहिती देते. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक माणसाचं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे आणि आपण जे देवदेवी, देवी देवता बघतो त्यांच्या फोटोमध्ये आपण त्यांच्या डोक्याच्या भोवती असं प्रकाशाचं वलय बघतो, त्याला ऑरा म्हणतात. आपण पंचमहाभूतापासून बनलेलं असल्यामुळे आपल्या शरीरामधनं पण रेडिएशन्स बाहेर पडतात, आपल्याला पण ऑरा आहे. पण आपण सगळी माणसं कलियुगामध्ये फक्त सत्वगुणाने वागणं शक्य नाही आहे, त्यामुळे आपला ऑरा दिसत नाही. पण तुमच्या शरीरातली रेडिएशन्स बाहेर पडत असतात सगळ्यांच्याच. समोरासमोर व्यक्ती येतात, समोरासमोर बसून काम करतात, अनोळखी माणसांशी आपल्याला कधी कधी डील करावं लागतं. अशा वेळेला आपल्या रेडिएशन्स एकमेकांना जर मॅच झाल्या तर आपलं त्या माणसाशी, त्या व्यक्तीशी पटतं, आपले विचार मॅच होतात. या जर मॅच नाही झाल्या तर आपल्याला ती व्यक्ती आवडत नाही. आता आपण सुशिक्षित असल्यामुळे आपण डायरेक्ट भांडणावर येत नाही, पण वैचारिक मतभेद होतात. या आराध्य वृक्षाचा उत्तम उपाय असा आहे, तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार असाल कुठेही तर त्या आराध्य वृक्षाच्या पंचांगापैकी काहीही एक जवळ ठेवा. म्हणजे काय जवळ ठेवा? मूळ, खोड, पान, फूल, फळ ही वनस्पतीची पंचांग आहेत. हे जे सायन्स आहे हे मी माझ्या लहानपणापासून ऐकत आणि बघत मोठी झाली आहे. अनेकांना आलेले अनुभव मी स्वतः अनुभवले, आत्ताही अनुभवते, म्हणून मी हे सांगणं महत्त्वाचं मला वाटतंय की ही जी पंचांग आहेत याच्यामधलं कुठलंही एक तुम्ही जवळ ठेवलंत, बॉडी टच ठेवलंत, तर तुमच्याकडे येणाऱ्या क्रॉस ज्या चुकीच्या किंवा विरुद्ध धर्माच्या, विरुद्ध विचारांच्या ज्या लहरी दुसऱ्याकडून तुमच्यापर्यंत पोचतात त्या ॲब्सॉर्ब केल्या जातात आणि तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. आणि मग तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये समोरच्या माणसाशी तुमचं बोलणं जे असतं ते त्याच्यावर परिणामकारकच ठरतं. तुम्ही कुठलेही आर्थिक व्यवहार करायला जाणार असाल, आपण मुहूर्तशास्त्र आणि प्रश्नांची उत्तरं कशी बघायची हे तर पुढे बघणारच आहोत, पण त्या सगळ्यामध्ये प्रत्येक माणसाच्या
चंद्र नक्षत्राचा आराध्य वृक्ष फार मोठं काम करतो, हे लक्षात घ्या. म्हणून आणि हा आराध्य वृक्ष कुठे कळतो? आपल्या पंचांगात दिलेला आहे प्रत्येक नक्षत्राचा. मग जेव्हा तुम्ही त्याचा वापर करता, तुमच्या जवळ तो ठेवता, त्यामुळे तुमची कामं सुकर होतात. हा अनेकांचा अनुभव आहे. म्हणून या मृग नक्षत्राला खैर म्हणजे कात, ज्याच्यापासून कात काढतात, असा हा आराध्य वृक्ष आहे त्याचा. तर मृग नक्षत्र वृषभ किंवा मृग नक्षत्र मिथुन दोन्हीही लोकांनी हा रोज कात घातलेलं पान खावं किंवा नुसता कात चिमूटभर जिभेवर ठेवावा. जर खाता येत नसेल, आवडत नसेल, तर काताची पावडर थोडीशी रोज कपाळाला भ्रूमध्यावर चिकटवावी, लावावी कुंकू लावल्यासारखी. हा सगळा बॉडी टच राहण्याचा प्रकार आहे. बॉडी टच राहिल्यामुळे तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स 1000% मिळतातच. हा माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आणि मी अनेक वर्ष अनुभवते आहे. माझ्या विद्यार्थ्यांना पण मी हे शिकवते आणि अनेकांना मी हे आराध्य वृक्षाचं वापरायला दिल्यामुळे आयुष्यातल्या अनेक प्रॉब्लेममधनं माणसं सुटली आहेत. म्हणून हा खैराचा कात या लोकांनी घ्यावा. आपण असं प्रत्येक चंद्राला सांगणार आहोत. पुढे जाऊया. ही माणसं अतिशय हुशार असतात, कारण बुध हा बुद्धिमत्ता आहे, इंटेलिजन्स आहे. यांची बुद्धिमत्ता अतिशय वर्सटाईल आहे, कारण वायुतत्वाची रास आहे. त्यामुळे यांची बुद्धिमत्ता अनेकविध विषयांमध्ये चालते. मास्टर नसतात सगळ्याचे, जॅक ऑफ ऑल असतात. पण तरीही त्यामुळे हे लोकांमध्ये खूप लोकप्रिय होतात. यांना मंगळाचं हे नक्षत्र आहे. बुधाच्या राशीचं मंगळाचं नक्षत्र आहे. बुध आणि मंगळ यांच्यामध्ये शत्रुत्व आहे. पण तरीसुद्धा मंगळाचं नक्षत्र असल्यामुळे संशयी असले तरी हे ॲग्रेसिव्ह असतात. मंगळ हा सौम्य ग्रह नाही, तो तापट ग्रह आहे आणि ॲग्रेसिव्ह असतात. पण मृग नक्षत्र आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला जरी किती हिरिरीने भांडले तरी हे मनातून थोडे भित्रे असतात. आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल याबद्दल त्यांना भीती वाटते. असं हे विरोधाभासी नक्षत्र आहे. मिथुन राशीला व्हरायटी हवी असते आणि याच्यामुळे काय होतं की मंगळ हा सेनापती ग्रह आहे, तो राजा नाही आहे. त्यामुळे यांच्यामध्ये पूर्ण कपॅसिटी एक नंबरला जाण्याची असून सुद्धा यांना एक तर त्याची हाव अजिबातच नाही. आपलं नाव छापण्यासाठी हे काहीही करत नाहीत. यांना एखादं काम दिलेलं असेल आणि ते करायचं त्यांना थोड्याच वेळात कंटाळा येतो किंवा त्याचं ग्रास्पिंग त्यांना चांगलं झालं, आवाका आला, हे असं होणार आहे, ओके ह्याला अजून इतका वेळ करायचं आहे, ते दुसऱ्याला सांगतात तू कर रे, नाव घाल तुझं खाली, मला काही फरक नाही पडत. हे दुसरं काहीतरी शिकायला जातात. ही वर्सटॅलिटी त्यांच्यामध्ये आहे. म्हणून याला युवराज म्हणतात. बुधाला लहान मुलासारखा उत्सुक आहे, सतत नवीन हवं असतं. रुटीन त्यांना अजिबात आवडत नाही. आणि तृतीय स्थान हे छोट्या प्रवासाचं स्थान आहे, मिथुन राशीचं तृतीय स्थान. त्यामुळे यांना छोटा प्रवास करून करायच्या नोकऱ्या, नोकरीतल्या बदल्या, इथे हे आनंदी असतात. बँकांमध्ये काम करणारे लोक ज्यांच्या तृतीयात चंद्र आहे हे नक्की यांच्या बदल्यासारख्या होत राहतात. सकाळी जायचं, संध्याकाळी परत, असं छोट्या प्रवासाच्या. परत हा इथे मिथुन राशीमध्ये ही जी व्हरायटी आहे त्याच्यामुळे गैरसमज लोकांचे होतात. आणि मंगळाचं नक्षत्र असल्यामुळे यांच्या काही समजुती ॲडॅमंट असतात, ते बदलायला तयार नाही. मंगळ बदलतो का? मंगळ बदलत नाही. पण हे जे मृग नक्षत्र आहे हे रोहिणी मृग आर्द्रा या ग्रुपमधलं असल्यामुळे मृग नक्षत्राचा तिसरा चरण हा शुक्राचा येतो, तुळेच्या शुक्राचा. आणि त्याच्यामुळे नवीन ज्ञान आणि बुध आणि शुक्र यांचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे बुधाची रास आणि नक्षत्र मंगळाचं आणि चरण स्वामी तुळेचा शुक्र, याच्यामुळे हिलिंगचं नॉलेज यांच्या बोलण्यामधनं सुद्धा कधी कधी लोकांना खूप आश्वासक बोलून हील करता येतं. या मंगळाच्या नक्षत्र चरणाचा स्पेसिफिक इफेक्ट आपण आता बघूया.
बुधाची रास, मंगळाचं नक्षत्र आणि तुळेच्या शुक्राचा चरण हा कम्युनिकेशन, अनेक प्रकारच्या आयडियाज, यात स्वतःच्या कामामध्ये सर्व प्रकारचं ज्ञान. आणि बुध हा मिथुन राशीमध्ये असलेलं जरी मिथुन राशीचा स्वामी आपण आत्ता बघत असलो तरी हा मिथुन आणि कन्या या दोन्हीचा स्वामी आहे. त्याच्यामुळे जो ग्रह 2 राशीचा स्वामी आहे त्याच्यात दोन्हीचा थोडा थोडा भाग येतो. म्हणून यांना डिटेल माहिती असते प्रत्येक गोष्टीची आणि अकाउंट्समध्ये, ऑडिटमध्ये हे उत्तम असतात. त्यानंतर हे शुक्राचं चरण असल्यामुळे ह्या लोकांना फायनान्समध्ये उत्तम गती असते. कॅशची कामं यांना उत्तम जमतात. पुढचा जो चरण आहे बुधाची रास, मंगळाचं नक्षत्र, वृश्चिकेच्या मंगळाचा चरण, इथे यांच्यामध्ये मुळातच गूढ ज्ञानासंबंधी अट्रॅक्शन आहे. कारण वृश्चिकेचा मंगळ हा गूढ ज्ञानाकडे नेणार आहे. टेक्निकल गोष्टींचं यांना उत्तम ज्ञान असतं. या लोकांना शुक्र हा सॉफ्टवेअरचा कारक आहे, मंगळ हा हार्डवेअरचा कारक आहे, बुध हा कॉम्प्युटरचा कारक आहे. त्याच्यामुळे मुळातच या दोन्ही नक्षत्रांमधलं जे बुधाची रास आहे यांना कॉम्प्युटरचं नॉलेज, हार्डवेअरचं नॉलेज, सॉफ्टवेअरचं नॉलेज सगळं चांगलं असतं. त्यात यांच्या कुंडलीमध्ये बुध, शुक्र, मंगळ हे जर बलवान असतील तर यांची बुद्धिमत्ता चौफेर असते. हे नेहमीच अतिशय बुद्धिमान दिसतात. पण या लोकांना स्वतःचं नाव छापण्याची अजिबातच आवड नाही आणि त्याच्यामुळे हे लोक 2 नंबरला राहतात, 1 नंबरला जाऊ शकत नाही. यांना महत्वाकांक्षा नाही 1 नंबरला जायची, यांना सारखं नवीन शिकायचं हे महत्वाचं आहे. हे झालं ते झालं ते, आयुष्यभर लहान मुलासारखे उत्सुक असतात. कारण बुध हा युवराज आहे की नाही, वेगळीच मजा करणारी रास. ही कामत्रिकोणातली रास आहे, त्यामुळे आयुष्य अतिशय समरसून जगते. कधीही यांना कंटाळा आलाय, हे बोर झालेत, काय करू कळत नाही, असं यांना कधीही होत नाही. यांना कशामध्येही रस कधीही वाटू शकतो आणि त्याच्यात रस घेऊन मजा करायची. कंटाळाला सोडून द्यायचं, दुसरीकडे जायचं. लहान मुलं आहे त्यामुळे आनंदी असतात. आनंदी राहणारी ही रास आहे, म्हणून ती कामत्रिकोणामधली एंटरटेनमेंटची रास आहे. आता आपण बघूया मिथुन राशीतलं दुसरं नक्षत्र आर्द्रा. आर्द्रा नक्षत्राचा स्वामी आहे राहू. मिथुन, तुळ, कुंभ या 3ही वायुतत्वाच्या राशींमध्ये स्पेसिफिकली वायुतत्वाच्या राहूचं नक्षत्र चतुष्पाद आहे. म्हणजे 4ही चरण याच नक्षत्राचे एकाच राशीमध्ये येतात. मिथुन राशीमध्ये आर्द्राचे 4ही चरण येतात. आर्द्रा नक्षत्र हे तारा आहेत. आर्द्रा नक्षत्र हे एकाच ताऱ्याचं नक्षत्र आहे. असं म्हणलं जातं की गुरुची दुसरी पत्नी तारका, तिचा आर्द्राशी संबंध आहे. आता जेव्हा हे आर्द्रा नक्षत्र आहे त्यावेळेला हे राहूचं आहे, त्याचं जे चिन्ह आहे ते स्टार ऑफ टीयर्स अँड डिस्ट्रक्शन असं त्याला म्हणतात. पाण्याने ओलं म्हणजे आर्द्र. त्यामुळे हा शिवाचा, रुद्राचा अवतार असं म्हणतात. राहूला शांत करण्यासाठी रुद्र म्हणजे शंकराचीच गरज असते. हे खूप कष्टातून वर येणारे असतात आणि लहानपणापासून हे थोडे दुर्लक्षित असतात, त्यामुळे हे बंडखोर असतात. माझ्या परिचयामध्ये एक मिथुन आर्द्रा व्यक्ती आहे, तरुण आहे, प्रचंड हुशार आहे. कारण राहूचं नक्षत्र हे खूप हुशार असतं, कारण त्याला न दिसणाऱ्या गोष्टी शोधता येतात. अतिशय हुशार आहे. पण असंच झालंय, लहानपणी आई गेल्यामुळे बंडखोर झालेली आहे ही व्यक्ती. हे अगदी त्याच्याकडे बघून पटतं. शिवाय हे लोक त्यामुळे ना यांचे विचार पटकन कळत नाहीत. एकतर ही रास वायुतत्वाची आहे, त्याच्यामुळे पक्के विचार त्यांचे प्रत्येक वेळेला असतातच असं नाही. वायुतत्वाच्या राशी हे वर्सटाईल आहेत. बुधा वर्सटाईल ग्रह आहे, अनेक प्रकारचे विचार तो करतो. शिवाय ह्या राशीमधले जे पुरुष असतात ना, हे लवकर जबाबदाऱ्या पूर्ण करणारे असतात. हे थोडे भोळे असतात, लोक त्यांना मूर्ख समजू शकतात. हे खरंच भोळे असतात. म्हणजे दुसऱ्याचे छक्केपंजे कदाचित त्यांना कधी कधी कळत नाहीत. सगळ्या परिचितांशी हे नेहमी बोलत नाहीत, यांना इगो असतो.
हे स्त्रियांमध्ये खूप म्हणजे मित्रांमध्ये जास्त त्यांच्या ह्या पुरुषांना ज्या मित्रमैत्रिणी असतात ना त्यांच्याशी हे खूप चांगले असतात. पण कधी कधी असं दिसतं मात्र की हे जे व्हर्सटॅलिटी आहे किंवा ही जी वेगळेपणाने वागण्याची पद्धत आहे, कधी कधी हे लोक उपकाराची फेड अपकाराने करताना दिसतात. कारणं काही होत असतील, हे बंडखोर आहेत त्यामुळेही असेल, पण असं कधी कधी दिसतं की हे लोक उपकाराची फेड अपकाराने करतात का. ह्यांची स्मरणशक्ती उत्तम असते, कारण बुधाची रास आहे, स्मरणशक्तीचीच रास आहे, उत्तम ग्रास्पिंग असतं. आणि ग्रास्पिंगमध्ये सुद्धा यांना न दिसणाऱ्या गोष्टींचा शोध घेता येतो, कारण तो राहू आहे. राहू हा अतिशय ज्ञानाचा आहे, कारण तो कुंभ राशीमध्ये मूलत्रिकोण आहे. त्यामुळे ज्ञानी ग्रह आहे आणि यांना जोडीदार शोधताना यांना सुंदरता लागते. घरात आपल्याकडे कोणी बघत नाही हे त्यांना माहीत असतं, त्याच्यामुळे हे स्त्रियांवरती म्हणजे स्वतःच्या बायकोवरचं प्रेम व्यक्त करत राहतात. अतिशय बुद्धिमान असतात, संशोधनाचा कारक आहे हा. यांना रोमॅन्टिक जोडीदार मिळाला तर यांचं सेक्शुअल लाईफ फार चांगलं होतं. इथे ह्या नक्षत्रामध्ये ह्या नक्षत्राची पिक्युलियारिटी काय आहे तर हे बंडखोर आहे. सत्व रज तम या तीनही गुणांचं याच्यामध्ये मिश्रण आहे. उत्तम स्मरणशक्ती आहे, चांगले आर्किटेक्ट होऊ शकतात, चांगले डॉक्टर होऊ शकतात, चांगले हिशोबनीस होऊ शकतात, चांगले औषधशास्त्राचे व्यापारी होऊ शकतात, चांगले छापखान्याचे व्यापारी होऊ शकतात. एवढी व्हर्सटॅलिटी मिथुन राशीमुळे यांच्यामध्ये आहे. परत राहूचं हे नक्षत्र आहे ना, त्याच्यामुळे तंत्रविद्या हे राहूचं काम आहे. मंत्रविद्या हे गुरुचं काम आहे आणि तंत्रविद्या हे राहूचं काम आहे. त्याच्यामुळे यांना तंत्रविद्या चांगली येते आणि यांचं व्हर्सटॅलिटी लिखाणामधून, विनोदी लिखाणामधून पण फार चांगली दिसून येते. जर प्रथम चरणामध्ये राहूच्या चंद्र असेल, म्हणजे राहूचं नक्षत्र सुरू कुठे होतं, मृग संपलं, मृग 6:40ला संपलं की आर्द्रा नक्षत्र सुरू होतं. 6:40 ते 10 पहिला चरण, 10 ते 13:20 दुसरा, 13:20 ते 16:40 तिसरा आणि 16:40 ते 20 चौथा. त्यामुळे 6:40 ते 20 असे 13:20 कला ही आर्द्रा नक्षत्राची मिथुनेमधली व्याप्ती आहे. यातला जो प्रथम चरण आहे हा प्रथम चरण धनु राशीच्या गुरुचा आहे. नक्षत्र राहूचं आहे, रास बुधाची आहे, पण चरण स्वामी धनु राशीचा गुरु प्रथम चरण. त्यामुळे प्रचंड शिक्षणाची यांना आवड आहे, शहाणपणा आहे यांच्याकडे आणि दूरदृष्टी पण आहे. मदतनीस असतात कारण गुरुचं नक्षत्र चरण आहे. दुसरं जे चरण आहे हे मकर राशीच्या शनीचं आहे. त्यामुळे यांना सहसा बदल नको असतो, कारण ही अर्थत्रिकोणातली रास आहे, पृथ्वी तत्वाची आहे, स्थिरपणे एखादं काम करणारी रास आहे आणि हे भौतिकवादी आहेत. चौथं जे चरण आहे हे कुंभ राशीच्या शनीचं आहे. राहू हा कुंभ राशीचा मूल त्रिकोण आहे. त्याच्यामुळे कुंभ राशीच्या चरणामधलं बुधाच्या राशीचं हे जे नक्षत्र चरण आहे हा बुध आणि राहू मित्र आहेत. त्यामुळे अतिशय संशोधनात्मक बुद्धिमत्ता आणि बदल करायला हे तयार असतात. चतुर्थ चरण जो आहे तो मीनेच्या गुरुचा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना मदत करणारा, दान धर्म करणारा असं वेगळंच व्यक्तिमत्व या चतुर्थ चरणामध्ये आर्द्रा नक्षत्राच्या राहूच्या नक्षत्रात दिसतं. त्यामुळे खरी व्हर्सटॅलिटी, अनेक प्रकारच्या गोष्टी करणारं, अनेक गोष्टींमध्ये रस घेणारं, बदलासाठी कायम तयार असणारं, प्रचंड बुद्धिमान असणाऱ्या राशीचं हे नक्षत्र आहे. त्यामुळे हे पटकन कळत नाही, याचे परिणाम मात्र दिसतात आणि अतिशय बुद्धिमान असलेली ही माणसं ही नेहमीच अशी हातात येतात का नाही असं वाटणारी आहेत आर्द्रा नक्षत्रामध्ये. आता आपण बघूया आर्द्राच्या स्टॉर्ममधनं बाहेर पडले मिथुन रास आणि निघाली आहे पुनर्वसू नक्षत्राकडे. पुनर्वसू नक्षत्राचा स्वामी आहे गुरु. गुरु आणि बुधाची रास म्हणजे शिक्षण, शहाणपण, बुद्धिमत्ता, प्रगती आणि
प्रकाशन, लिखाण हे सगळं आलं. गुरु हा अतिशय प्रॉस्पॅरिटीचा म्हणजे प्रगतीचा ग्रह, शिक्षणातून येणाऱ्या सर्व शास्त्रांचं ज्ञान, अर्थाचं ज्ञान, संतती, लाभाचा कारक, मिनेचा स्वामी, हे सगळं या गुरुच्या नक्षत्रात आहे. पुनर्वसू नक्षत्र जे आहे याचं चिन्ह काय आहे तर धनुष्य बाण, सोडलेला बाण आहे आणि गुरुस्वामी आहे. या नक्षत्रामध्ये राम जेव्हा वनवासातून परत आले आणि चांगलं आयुष्य जगण्याचं त्यांनी सुरू केलं ते हे नक्षत्र. गुरु या नक्षत्रामध्ये शांती देतो. पॉझिटिव्ह शहाणपण असलेले हे लोक असतात. कमिंग बॅक टू अवर सोल. गुरु हा आध्यात्मिकतेकडे नेणारा ग्रह आहे. अशांततेकडून शांततेकडे जाणारं हे नक्षत्र आहे. त्यामुळे हा गुरु शांत, सुख, सुशील, ज्ञानी, न्यायप्रिय, राजनीतिज्ञ, नेतृत्व गुण असलेला, उच्च विचारसरणी असलेला, गुरुप्रती आदर असलेला, समाधानी, असं हे पुनर्वसू नक्षत्र आहे. आर्द्रा नक्षत्रामध्ये जो काही त्यांनी अनेकविध प्रकारच्या ज्ञानामध्ये खूप व्हर्सटॅलिटी दाखवली, अनेक प्रकारचं त्याचं व्यक्तिमत्व दिसलं. इथे या व्यक्तिमत्वाला शांतपणा येतो कारण इथून पुढे हे नक्षत्र कर्क राशीमध्ये जातं. जेव्हा एक नक्षत्र 2 राशीत विभागलं जातं, अशी नक्षत्र कुठली आहेत? मंगळाची नक्षत्र जी 2-2 विभागली जातात, बरोबर पहिलं दुसरं नक्षत्र आणि तिसरं चौथं नक्षत्र. रवीची नक्षत्र जी आहेत ती 1 आणि 3 म्हणजे 1 चरण एका राशीत, पुढचे 3 दुसऱ्या राशीत अशी विभागली जातात. आणि गुरुची नक्षत्र ही 3-1 म्हणजे 3 पहिल्या राशीत आणि पुढच्या राशीत चौथं चरण एकच अशी विभागली जातात. जेव्हा 3-1-1-3 अशी नक्षत्र विभागली जातात त्यांना त्रिपाद नक्षत्र असं म्हणतात. हे पुनर्वसू हे गुरुचं नक्षत्र हे त्रिपाद नक्षत्र आहे. याच्यामध्ये मिथुनेमध्ये 3 चरण आणि कर्क राशीमध्ये त्याचा चौथा चरण येतो. यात पहिलं चरण जे आहे पुनर्वसू नक्षत्राचं हे पुनर्वसू पुष्य असलेल्या या ग्रुपमध्ये येतं. त्यामुळे मेषेचा मंगळ हा पुनर्वसू 1चा स्वामी आहे, पुनर्वसू 2 हा वृषभेचा शुक्र आहे आणि पुनर्वसू 3 हा मिथुनेचा बुध आहे. मिथुन राशीचा स्वभाव वायुतत्वाची रास, चंचल रास, बुद्धिमान रास, वर्सटाईल कामं करणारी रास. या राशीमध्ये येणारा हा पहिला जे चरण आहे हा बुधाच्या राशीमध्ये गुरुचं नक्षत्र, मंगळाचा चरण, त्यामुळे फोकस्ड ज्ञानी. मंगळ हा फोकस दाखवतो. कम्युनिकेटिव्ह कारण बुधाची रास आहे. फिनिक्स पक्षासारखे डिस्ट्रक्टिव्ह वातावरणातून पुन्हा वर येणारे म्हणजे पुनर्वसन करणारे, म्हणून याला पुनर्वसू असं नाव आहे. त्याचं हे पहिलं चरण जे आर्द्रामधनं, मोठ्या वादळामधनं फिनिक्स पक्षासारखं गुरुच्या म्हणजे सात्विक नक्षत्रामध्ये आलेलं आहे. हे टेकिंग इन्फॉर्मेशन, दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी काम करतात. चांगले आर्किटेक्ट्स, चांगले माइन इंजिनियर्स, चांगले सिव्हिल इंजिनियर्स, दुसऱ्यासाठी काही ना काही करणारे, टेक्निकल नॉलेज असणारे, जुन्या डिस्ट्रक्शनमधून वर येण्यासाठी टेक्निकल नॉलेजची यांना गरजच पडते. त्यामुळे हे मेषेच्या मंगळाचं चरण जिथे टेक्निकल गोष्टींमध्ये जातं. पुढचं जे चरण आहे ते मिथुन रास बुधाची, गुरुचं नक्षत्र आणि वृषभेच्या शुक्राचं चरण. इथे दैवी शक्तीतून वस्तू निर्माण करणं. मागच्या नक्षत्र चरणामध्ये आपण तंत्रज्ञान पाहिलं गुरुच्या नक्षत्रामध्ये. ह्या चरणामध्ये थोडा दैववाद दिसतो. हे इथे संशोधक असतात, अतिशय क्रिएटिव्ह असतात कारण शुक्र क्रिएटिव्हिटीचा कारक आहे. फायनान्समध्ये असू शकतात. शुक्र म्हणजे फायनान्स आहे, शुक्र म्हणजे कलात्मकता आहे, शुक्र हा क्रिएटिव्हिटी आहे. त्यामुळे हे सगळ्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये हा गुरु आहे, हा गुरु जिथे जिथे ज्ञान घेऊन प्रगती करतो तिथे तिथे गोष्टी निर्माण करतो, अतिशय क्रिएटिव्हिटीने निर्माण करतो, मार्केटिंग चांगलं करतो, अनेक विषयांमध्ये अनेक गोष्टींमध्ये तो काम करतो. आणि शुक्र हा कॅश आहे, त्यामुळे पैसा मिळवणारं हे चरण आहे दुसरं चरण मंगळाचं. यानंतर येतं तिसरं चरण पुनर्वसू नक्षत्र, बुधाची रास, गुरुचं नक्षत्र आणि मिथुनेच्या बुधाचंच चरण आहे. त्यामुळे इथे एंटरप्रेन्युअर आयडिया असतात, नवीन क्रिएटिव्हिटी असते. गुरुमध्ये जी दैविक शक्ती आहे
गुरु हा बृहस्पती म्हणजे देवांचा गुरु आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये जी दैविक शक्ती आहे ही या आर्द्रा या राहूच्या नक्षत्रातून बाहेर येऊन पुनर्वसन करण्यासाठी तिचा उपयोग होतो. हा अतिशय क्युरियस, लोकांसाठी काम करणारा, कम्युनिकेटिव्ह, ॲनालिटिकल, आयडिया इम्प्लिमेंट करणारा, लोकांसाठी नवनिर्माण करणारा. आणि इथे जेव्हा बुध आणि गुरु हे राहूच्या नक्षत्रानंतर म्हणजे आर्द्रानंतर पुढे आलं तर या गोंधळामधून संशोधन केलेल्या गोष्टी पुढे आल्या आणि मग या हायर एज्युकेशनसाठी किंवा रोबोटिक्सचं तंत्रज्ञान हे गुरुमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी शोधणारा आहे गुरु. आणि बुधाचं हे चरण असल्यामुळे हे सगळं कम्युनिकेट करणार आहे, नवीन गोष्टी बनवणार आहे, उत्तम लेखक, चांगले पब्लिक स्पीकर या बुधाच्या रास आणि बुधाचंच चरणामध्ये असतात. असं हे पुनर्वसू नक्षत्राच्या 3ऱ्या चरणामध्ये आपली मिथुन रास संपली. तुम्हाला समजलं मिथुन राशीची माणसं किती हरहुन्नरी आहेत, किती बुद्धिमान आहेत, यांचे विचार किती वेगवेगळे आहेत आणि यांना कुठली आढ्यता नाही आहे. मी हुशार आहे, माझं नाव घाला, हे कधीच नाही आहे. तो युवराज आहे बुध. त्यामुळे प्रचंड उत्सुकतेने जगणारं, उत्तम आयुष्य जगणारं आणि आध्यात्मिकतेकडे जाणारं हे गुरुचं नक्षत्र. कारण इथून पुढे ते कर्केमध्ये जातं आणि कर्क राशीमध्ये पुनर्वसू गुरुच्या नक्षत्राचा 4था चरण जो पुष्कर नवमांशामध्ये येतो आणि पुनर्वसू 4 हे 0° ते 3° 20 कला हा चंद्र कर्केचा ह्या पुनर्वसू नक्षत्राच्या 4थ्या चरणात जर गुरु असेल कर्क राशीमधला तर तो उच्चीचा गुरु होतो, गुरु माऊली होते. इतकं हे पुनर्वसू गुरुचं नक्षत्र इतक्या व्हर्सटाईल गोष्टी आणि इतक्या उच्च दर्जाच्या गोष्टी दाखवतं. अतिशय रंजक विषय आहे ना आपली रास बघणं. ज्यांचं पुनर्वसू नक्षत्र आहे त्यांना खूप छान वाटलं असेल, आपण किती हुशार होते पटलं असेल. चला चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून टाका. पुढे कर्क राशी शिकवणार आहे, त्याच्यामध्ये पुनर्वसूनी सुरुवात होते. पुढच्या कर्क राशीच्या भागात भेटूया. बाय बाय.